Hello everyone, myself Mr. Girish Chandra Mandke from SBNM College of D Pharmacy Mahad. Today I deliver lecture on drugs acting on blood system. In this topic, next point is hemostatics. So the definition of hemostatics: these pharmacological agents when administered stop capillary oozing. Stop capillary oozing means flow. जो काय ब्लड फ्लो असतो त्याला स्टॉप करणारे जे काही एजंट्स आहेत दॅट इज कॉल्ड एज हिमोस्टॅटिक्स. पॅक सोक्ड इन ॲड्रिनालिन देन सेल्युलोज आर द एजंट्स ऑफ हिमोस्टॅटिक्स. Then hemostatics are pharmacological agents which when administered stop or arrest bleeding. These are the agents to control oozing from capillary vessels. आता हिमोस्टॅटिक्स हे असे फार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत की ते कशासाठी ॲडमिनिस्टर केले जातात तर जे काही ब्लिडिंग आहे ते स्टॉप करण्यासाठी. देन कॅपिलरी वेसल्समधले जे काही ब्लड असेल किंवा फॉर एक्झाम्पल ब्लड असेल ते स्टॉप करण्यासाठी किंवा तो जो काही फ्लो असेल तो कंट्रोल करण्यासाठी या एजंटचा यूज केला जातो हिमोस्टॅटिक्स एजंट्स. देन द मेकॅनिझम ऑफ हिमोस्टॅटिक्स: दिस एजंट्स प्रिव्हेंट ओझिंग बाय फॉर्मेशन ऑफ ॲन आर्टिफिशियल क्लॉट. ते एजंट जो काही फ्लो असतो त्याला प्रिव्हेंट करतात, ब्लडच्या फ्लोला प्रिव्हेंट करून एक आर्टिफिशियल क्लॉट फॉर्मेशन करतात. देन दे फॉर्म अ फेरस मॅट्रिक्स विच हेस्टन्स क्लॉटिंग. ते फेरस मॅट्रिक्स फॉर्म करतात. Then when applied on the affected surface, these agents are absorbed from the site of application. हे agents affected surface वरती अप्लाय केल्यानंतर site of application ला absorb होतात. Then limitations of hemostatics: they are not used to arrest bleeding from large arteries and veins. Large arteries and veins मध्ये जे काही bleeding होतं त्याला या टाईपचे हेमोस्टॅटिक्स एजंट्स स्टॉप करू शकत नाहीत. दिस इज द लिमिटेशन ऑफ हेमोस्टॅटिक्स एजंट्स. Next, the mechanism of action of hemostatics agents. These agents are directly applied on the affected bleeding surface. या टाईपचे एजंट्स डायरेक्टली अफेक्टेड ब्लिडिंग सरफेसवरती अप्लाय केले जातात. नेक्स्ट, दे आर ॲब्सॉर्ब फ्रॉम साईट ऑफ ॲप्लिकेशन. साईट ऑफ ॲप्लिकेशनवरती ते ॲब्सॉर्ब होतात. अँड हेन्स दे आर नोन ॲज ॲब्सॉर्बेबल हिमोस्टॅटिक्स. त्यामुळे त्याला काय म्हणतात ॲब्सॉर्बेबल हिमोस्टॅटिक्स. देन नेक्स्ट, एजंट्स युज्ड hemostatics agents which are used as a hemostatic in hemostatics. First is a gelatin sponge. It is a surgical sponge used during operations. The gelatin sponge हा एक सर्जिकल स्पॉन्ज आहे, तो ऑपरेशन्समध्ये यूज केला जातो. इट इज मॉइस्चर्ड विथ थ्रोम्बिन और प्रोथ्रोम्बिन सोल्युशन. त्याला मॉइस्ट केलं जातं विथ थ्रोम्बिन और प्रोथ्रोम्बिन सोल्युशन्स. इट इज कम्प्लिटली ॲब्सॉर्ब इन 4 to 6 weeks. 4 to 6 weeksमध्ये तो कम्प्लिटली ॲब्सॉर्ब होतो. नेक्स्ट, सेकंड एजंट इज ऑक्सिडाइज्ड सेल्युलोज. इट इज द सरफेस हिमोस्टॅटिक्स. वेन यूज्ड इट कॅटलायझेस रिॲक्शन बिटवीन हिमोग्लोबिन अँड सेल्युलोइक ॲसिड. तर ऑक्सिडाइज्ड सेल्युलोज हा एजंट हिमोग्लोबिन आणि सेल्युलिक ॲसिडमधले रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी यूज केला जातो. इट इज पुअरली ॲब्सॉर्ब. ऑक्सिडाइज सेल्युलोज हा पुअरली ॲब्सॉर्ब होतो. अँड थर्ड, ह्युमन फायब्रोनोजेन. इट इज द सोल्युशन कंटेनिंग फायब्रोनोजेन विथ थ्रोम्बिन. थेराप्युटिकली इट इज प्रिपेअर्ड फॉर रिस्टोरिंग नॉर्मल प्लाझ्मा फायब्रोनोजेन लेवल. फायब्रोनोजेन म्हणजे जे काही रक्त खराब होतं किंवा ड्यू टू एनी शॉक. नेक्स्ट इज अ फायब्रिन फोम. इट इज ॲब्सॉर्बेबल हिमोस्टॅटिक वेन अप्लाइड डायरेक्टली टू ब्लिडिंग एरिया अँड फेवर्स ब्लड क्लॉटिंग. आता फायब्रिन फोम हा एक ॲब्सॉर्बेबल हिमोस्टॅटिक आहे. तो जिथे जो ब्लिडिंग एरिया आहे त्याच्यावरती डायरेक्टली अप्लाय करून ब्लड क्लॉटिंग फेवर केला जातो किंवा फॉर्म केला जातो. Then fifth, Russell's Viper venom. It is mainly prepared in cases of hemophilia. It is applied locally. It has a strong thromboplastin activity. Next, sixth,
hemostatic is thrombin. Next point is blood substitutes and plasma expander. Introduction. Reduced blood volumes, that is hypovolemia, mainly leads to shock. The hypovolemia means reduced blood volume. Hypovolemia is the condition in which, in this condition, the blood volume is reduced. So this is called as hypovolemia, and this condition mainly leads to shock. Shockमुळे ही condition form होते. In such critical conditions, it is essential to restore the intravascular blood volume and oxygen carrying capacity by administration of fluids intravenously. आता या क्रिटिकल कंडिशनमध्ये जे काही इंट्राव्हॅस्क्युलर ब्लड व्हॉल्यूम आहे आणि ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही रिस्टोर करण्याचं काम हे ब्लड सबस्टिट्यूट्स किंवा प्लाझ्मा एक्सपांडर करतात. देन टू सॅटिस्फाय ब्लड व्हॉल्यूम द एजंट्स यूज्ड आर. तर ब्लड व्हॉल्यूमला सॅटिस्फाय करण्यासाठी कोणते एजंट्स यूज केले जातात? फर्स्ट इज अ ब्लड अँड इट्स एलिमेंट्स अँड सेकंड इज प्लाझ्मा व्हॉल्यूम एक्सपांडर्स. फर्स्ट ब्लड अँड इट्स एलिमेंट्स. इन दॅट ए citrated whole human blood. Whole human blood is collected from a healthy donor by following aseptic technique and is preserved with acid citrate dextrose solution. यामध्ये एका हेल्दी डोनरचं होल ह्युमन ब्लड कलेक्ट केलं जातं कोण असेप्टिक टेक्निकने, आणि ते प्रिझर्व ॲसिड सिट्रेट डेक्स्ट्रोज सोल्युशन बरोबर प्रिझर्व केलं जातं. देन हिमॉर्जिक शॉक और ब्लड लॉस ड्युरिंग सर्जिकल प्रोसिजर कॅन बी रिप्लेस्ड बाय ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ होल ब्लड. जेव्हा हिमॉर्जिक शॉक बसलेला असतो किंवा ब्लड लॉस झालेला असतो ड्युरिंग सर्जिकल प्रोसिजर, जे काही होल ब्लड असेल त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनने तो ब्लड लॉस रिप्लेस केला जातो. द नेट क्वांटिटी टू बी ॲडमिनिस्ट्रेड इज 540 ml. त्याचे काय सिट्रेटेड होल ह्युमन ब्लड आहे त्याची क्वांटिटी नेट 540 ml ने ॲडमिनिस्टर केली जाते. देन नेक्स्ट बी रेड सेल्स in bracket packed stored at temperature 10 degrees Celsius. In severe anemia, it is essential to improve the oxygen carrying capacity of blood. Hence, it is not essential to administer whole blood. Whole blood administration can affect the circulatory load. Hence, packed red cells administration is advised. आता in severe anemia केसमध्ये जे काय ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असेल ब्लडची ती इम्प्रूव्ह करण्यासाठी जे काय होल ब्लड आहे ते इसेन्शियल नसतं. होल ब्लड ॲडमिनिस्ट्रेशन कॅन अफेक्ट द सर्क्युलेटरी लोड. आता जे काही होल ब्लड ॲडमिनिस्ट्रेशन केलं त्याचा लोड कशावरती येतो? सर्क्युलेटरी सिस्टीमवरती त्याचा लोड येतो. देन हेन्स पॅक्ड रेड सेल्स ॲडमिनिस्ट्रेशन इज ॲडवान्स, आणि त्यावेळी पॅक्ड रेड सेल्स ॲडमिनिस्टर करण्याचा सल्ला दिला जातो. नेक्स्ट सी इज अ ड्रायड ह्युमन प्लाझ्मा. C is a dried human plasma. Next is a D, human serum albumin. These are the blood and its elements. Second is a plasma volume expanders. Definition: these are pharmacological agents with high molecular weight which when administered parenterally remain in the bloodstream and increase the circulatory fluid volume by exerting an osmotic pressure. The plasma volume expanders म्हणजे काय तर त्यांचं हे असे फार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत की त्यांचं हाय मॉलिक्युलर वेट असतं आणि ते पॅरेंटरली ॲडमिनिस्टर केले जातात इन द ब्लड स्ट्रीम बिकॉज इन्क्रीज द सर्क्युलेटरी फ्लुइड व्हॉल्यूम बाय एक्झर्टिंग अँड ऑस्मोटिक प्रेशर. So these agents is called as plasma volume expander. Example of plasma volume expander is dextran 40 is a low molecular weight dextran 10% solution in dextrose or sodium chloride injection, and dextran 70 high molecular weight 6% solution, dose is 50 ml intravenously. Then gelatin solution 6% solution. Applications of plasma volume expanders in the management of burns, then in shock and in hemorrhagic condition. This is the applications of plasma volume expanders. Okay, thank you. We can stop here.